हाय गाईस, स्वागत आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज चाललेली मी शाळेत सकाळी सकाळी आणि मला आता घासायचा आहे डब्बा, जो की माझा मी काल काढला नव्हता त्याच्यामुळे घासलेला नाही आहे. तर डब्बा घासतो आणि शाळेत जातो. तर आता मी पुसलेला डब्बा आणि आता मी आलेलो आहे बाहेर. तर इथं फुलं आलेले आज डबलसुद्धा आणि खूप सुंदर फुले आणि सकाळचं वातावरण सुद्धा खूप छान झालेलं आहे. आणि ते आपलं झाड आणि झाडाला या दररोज तर फुलं राहतेच. एकूण सूर्य उगवतोय पण दिसत नाही ढगामुळे. आता मी शाळेत जाणार आहे आणि डायरेक्ट 12 वाजता भेटतो. 12 वाजता तर भेटणं काही होणार नाही. तर चला आता मी जातो शाळेत. तर आता मी घालतोय सॉक्स मी पहिलेच घालून ठेवतो, कारण की नंतर फक्त बुटं घालायचं टेन्शन नसतं. तर आता मी आलेलो शाळेतून घरी आणि आता डबल सूरजला नेऊन सोडतो मी. चल चल. सूरज गेलेला आता शाळेत आणि मी आलेलो इथे दही घेण्यासाठी. तर आता मी घेतलेलं आहे दही आणि आता चाललेलो आहे मी घरी शाळेजवळून. तर ही आहे शाळा आणि शाळेजवळून चाललेलो आहे आता मी. जर मला उद्या शाळेत बघितलं मोबाईल घेऊन चाललो होतं तर लगेच मला शाळेत उद्या बोलन, तरी पण मी चाललेलोच आहे. तर सूरजसुद्धा या शाळेत आहे आणि मी सुद्धा या शाळेत चाललेलो आहे वापस त्याच्या साईडने घरी. आता मी आलेलो आहे घरी आणि खूप गरम आहे इथे. आता मी फोन लावलेला आहे चार्जिंगला आणि कपडे बदलले आणि आता आलेला आहे रवी भैया. ते करतो आता जेवण. हाय करणार आहे, हाय करणार आहे. इधर देख. ते हसतंय पुढं. मोठा अभ्यास करते. तर ते लगे उद्या आज संध्याकाळीच पोलीस बनणार आहे. त्याच्यामुळं ते एका आरोपीला पकडण्याचा प्लॅन करते. ते म्हणते या बोळीतून मी घुसणार आहे त्या बोळीतून तू घुस. तर तुम्हाला एक चॅलेंज आहे, जर तुम्ही माझे 2 महिन्यात 100 सबस्क्रायबर केले तर आपण गरिबांना 100 जे तर ते खाण्याचं काही पण वाटू शकतो, भात गीत. तर 100 सबस्क्रायबर लवकर करा आणि आपण 100 पॅकेट आपण पूर्ण वाटून देऊ. आपले जे गरीब लोक आहे असे रस्त्यावरती सिडको बस स्टँडवर तुम्ही असं पाहत असाल तर तिथं लोक असतात, तर त्या लोकांना आपण तिथं जेवायला नेऊन देऊ. जर 100 सबस्क्रायबर 2 महिन्यात केले, खूप जादा वेळ देतोय 2 महिन्यात फक्त 100 सबस्क्रायबर करणे. लवकर सबस्क्राईब करा लवकर. तर आता मी चाललेलो आहे कबड्डीला. आता मी कबड्डीचे जे खायचे फूड्स असतं ते खाल्लेले आहे. आता मी चाललेलो आहे कबड्डीला. तर आता मम्मी सुद्धा आजारी आहे, तर मम्मी झोपलेली अंगावर घेऊन. तर आता चाललेली मी कबड्डीसाठी. तर पप्पा गेलेले चप्पल घालून. माझी चप्पल होती ती तुटलेली आहे तिकडं, ती तुटलेली चप्पल. त्याच्यामुळे आता मी जाणार आहे बूट घालून. तर चला जाऊया. कबड्डी आणि व्हॉलीबॉल, भालाफेक, असे चेस, कॅरम असे खूप सारे जे ते खेळ घेतले. तर आणि ॲड्रेस आहे संस्कार बालक मंदिर शाळेच्या ग्राउंडमध्ये. तर कॉल करा आणि भेट द्या. तर आता आलो तुम्ही ग्राउंडवर आणि इथे आता यो माझा मित्र, याचं नाव मला नाही माहिती आहे पण यो साई आहे माझ्या गल्लीतला. आणि आता इथं ग्राउंडवर आम्ही इथंच बसून राहणार आहे. जा सर येणार तर आम्ही पळायला लागतो. मग सरला वाटतं पोरं पळायले का होतो गच्चीवरती शाळेचं पाण्याचं कॉक चालू करायसाठी. चालू कर ना. अरे येऊ नाही, अरे आडवा आहे त्यो. आम्ही गच्चीवर फिरून घेतोय आणि इथे पूर्ण जाधववाडी. आणि तिकडच्या साईडला सुद्धा दाखवतो तुम्हाला हिमायती बाग. तर तुम्हाला हिमायती बागचं डोंगर दाखवतो तिथं. तर ते हिमायती बागचं डोंगर. करणार ते सर
आपण मस्त फेकून घ्यायचं. ऐक नाही रे बाई. तर आता हे खेळते कबड्डी. कबड्डी कमी टाइमपास जास्त करू लागले पोरं. पोरं कबड्डी खेळते. छोटे छोटे पोराला खूप इंटरेस्ट आहे कबड्डी खेळण्यात. कोणती खेळून घरी आणि आता खूप ताण लागलेली आहे. पण सर म्हणे अर्धा घंटा पाणी नका पिऊ. पण आता 20-30 मिनटं होत आले असं. तर आता मी पितो पाणी आणि तर इथे जेवायला आहे का, तर पोळ्या खूप जादा आहे. तुम्ही माझ्या पहिल्या ब्लॉग जर बघितला असेल तर पहिल्या ब्लॉगमध्ये खाण्यासाठी काहीच नव्हतं. आणि आता पूर्ण हे भरलेलं आहे टोपलं. तर याचे डब्बा आहे, ते वरण बनलेलं आहे. पण मी आताच जेवण नाही करणार, थोड्या वेळानंतर करणार आहे. आणि समजा चॅनलला सबस्क्राईब करून द्या. तर हा ब्लॉग इथे संपलेला आहे. बाय.